अविनाशजी, ठाण्यामध्ये प्रचारार्थ उभाटा आणि मनसेकडून इंग्रजी मजकूरचे बॅनर आणलेले काय मला वाटतं नेमकं? एक बॅनर फक्त लागलेला आहे हिरानंदानीमध्ये. त्या भागामध्ये बाहेरून म्हणजे बाहेरच्या राज्यातून येणारी जी लोकं आहेत, ते IT सेल्समध्ये काम करणारी लोकं तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सो आमचं विजन हे त्यांना कळालं पाहिजे म्हणून आम्ही तो त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये इंग्लिशमध्ये बॅनर ठेवला. कारण अनेक लोकं तिथून खूप मोठ्या प्रमाणात परराज्यातनं तिथे येत असतात विविध कामांसाठी. तर त्यांच्यासाठी तो बॅनर लावलेला आहे आणि विजन विविध भाषेत पोचलं पाहिजे म्हणून आम्ही ते बॅनर तिथे लावतो. विरोधक टीका करतात की मराठी या मुद्द्यावरती राजकारणाकडे बोलतात आणि ह्या या निवडणुकांमध्ये पण मराठी माणसाला वाचवण्यासाठी एकत्र आलो असा मुद्दा होता. मी मग पुन्हा इंग्लिश सांगतो, 99% बॅनर हे मराठीत आहेत. त्या परिसरामध्ये राज्याच्या बाहेरची लोकं ही कामानिमित्त 2-4-8 दिवसासाठी तिथे येत असतात. आमचे विजन त्यांना कळावेत म्हणून तो बॅनर इंग्लिशमध्ये तिथे लागतो. काकडे बंधू एकत्र आले, जसं लॉन्चिंग त्याचं कॅम्पेन केलं गेलं आणि आज या ठाण्यामध्ये मनसे आणि उभाटांनी इंग्रज बॅनर लावले. सत्तेसाठी आम्हाला काही करू, आम्हाला खुर्ची पाहिजे आणि खुर्ची मिळवण्याकरता मतं मिळवण्यासाठी काही करू, कधीही वेगळे होऊ, कधीही शिव्या देऊ, कधीही बरोबर येऊ. तसंच इंग्रजी बॅनर पण लावू. भाषणं, मुद्दे, तत्व हे केवळ सभेमध्ये भाषण करण्यापुरते. आमच्या दृष्टीने मतं महत्त्वाची आहेत, त्याकरता ते इंग्रजी बॅनर लावलेले आहेत. त्यांनी त्यांचा मूळ जो स्वभाव या बॅनरमुळे दिसलेला आहे. ठाण्यात मनसेनं इंग्रजी बॅनर लावलेले आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा मराठी माणसाला वाचवण्यासाठी, मुंबई वाचवण्यासाठी एकत्र आलो असं त्यांची थीम होती आणि हे इंग्रजीतलं बॅनर ठाण्यात. मी खरं तर उभाटा मनसेला इंग्रजीमध्ये त्यांचा प्रचार करावा लागतो हेच खरं तर गमतीचा विषय आहे. कारण नेहमीच मराठीचा पुळका दाखवणारी लोकं आज त्यांना इंग्लिशमध्ये स्वतःचा प्रचार करावा लागतो आहे. खरं तर आपण वर्लीमध्येही त्यांचे गुजरातीमध्ये बॅनर बघितले. असं मला वाटतं की खरं तर उभाटाचा हे धोरण आहे आणि त्याच्यामध्ये मनसेला बळबळ मागे जावं लागतंय का असा एक प्रश्न निर्माण होतोय मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये. त्याचं उत्तर मनसेच्या लोकांनीही वेळेत द्यावं अशी त्यांच्याकडे माझी मागणी आहे. आणि खरं तर हे एक केविलवाणा प्रकार त्यांच्या प्रचारामध्ये दिसतोय.